नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर तुम्ही जे शेअर करता ते वाढतं, मग तो आनंद असो किंवा दुःख. हो हो हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. दुःख बोलल्याने दुःख वाढतं. पण आपण तर लहानपणापासून वेगळंच ऐकलंय, हो की नाही, की दुःख बोलल्याने दुःख हलकं होतं म्हणून. पण ते दुःख कोणाशी बोलायचं हे मात्र आपल्याला कुणी सांगत नाही, आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि मग होतं असं की आपण याला त्याला आपलं दुःख सांगत राहतो, या आशेने की हे असं बोलल्याने आपलं दुःख कमी होईल. आणि हे असं दुःख बोलत राहून ते कमी झाल्याचं काही पाण्यात नाही. म्हणजे असं दुःख बोलत राहून जर दुःख कमी झालं असतं तर सगळे किती आनंदी असते, पण तसं नाहीये. बरोबर ना? उलट दुःख बोलत राहिल्याने आपण त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो, आणि त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहिल्याने लाईक्स अट्रॅक्ट. हो, मी लाईक्स अट्रॅक्ट असंच म्हणते, अपोजिट्स अट्रॅक्ट असं नाही म्हणते. लाईक्स अट्रॅक्ट या निसर्ग नियमानुसार आपल्या आयुष्यात या ना त्या मार्गाने दुःख अजून येत राहतं. तर हा सगळा ऊर्जेचा व्यवहार आहे. आपण ज्या भावनेच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहोत त्या फ्रिक्वेन्सीमधली लोक, म्हणजेच त्या भावनेमधली लोक ती भावना देण्या घेण्याचा व्यवहार करतात. म्हणजेच आपण आनंदात असू तर आपण आनंद देतो आणि आपण आनंद घेतो. आपण कटकटीत असू तर आपण कटकट देतो आणि कटकट घेतो. आपण दुःखात असू तर आपण दुःख देतो आणि आपण दुःख घेतो सुद्धा. असा हा भावनिक व्यवहार होत असतो ऊर्जा पातळीवर. आता ना, दुःख बोलावं, पण ते अशाच व्यक्तीशी बोलावं जो त्यावर काहीतरी सोल्युशन सांगू शकेल. मनातलं दुःख, आपले प्रॉब्लेम्स बोलताना शक्यतो आपल्या समस्यांपासून अलिप्त असलेल्या व्यक्तीशी आपल्या समस्या, आपलं दुःख बोलावं. नाही तर बरेचदा काय होतं की आपण आपला प्रॉब्लेम सांगतो आणि मग जी समोरची व्यक्ती असते ती आपल्याशी सिम्पथाईज करते आणि म्हणते, बघा काय ना बिचारी, काय बाई तिच्या नशिबात आहे, काय माहिती योग खडतर आहेत बाई तिचे, काय ना तिला सारखं ऐकून घ्यावं लागतं, कधी बाई संपणार तिचे भोग देवच जाणे, तिच्या घरचे तिच्याशी कसे वागतात आणि असं कसं कोणी वागू शकतं बिचारी. आणि वर हेही म्हणतात की राहावं तर त्यांच्याबरोबरच लागणार आहे. किंवा असं म्हणतात, बघा काय ना फारच कडक बॉस आहे त्याचा. ज्यांना ना चांगला बॉस मिळतो ना ते फार लक्की असतात. मेल्या घरोघरी मातीच्या चुली, पण काम तर करावंच लागणार आहे ना वगैरे वगैरे. आता हे जे काही बोलणं आहे ना, ह्याच्यामधनं काही सोल्युशन निघालंय का सांगा बरं. जे काही माझी समस्या आहे त्यावर मी काही कृती करून त्यातनं बाहेर येईल अशी ही काही चर्चा आहे का सांगा बरं. आणि त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की आपलं दुःख, आपल्या समस्या या अशाच व्यक्तीशी बोलाव्या जो आपल्याला एम्पथाईज करेल. किंवा जर कुणी तुमच्याशी आपलं दुःख, समस्या सांगायला आलं तर तुम्ही सुद्धा त्याला एम्पथी दाखवावी, सिम्पथी नाही. एम्पथाईज करणं म्हणजे त्या व्यक्तीला आजपर्यंत तिने काय काय अचीव केलंय हे सांगणं,
जी काही परिस्थिती आहे ती आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी तो काय काय करू शकतो त्याचे पर्याय शोधायला सांगणं, आपल्याला काही पर्याय सुचत असतील तर ते सांगणं आणि त्या पर्यायांची तुलना करायला सांगणं, यातून मार्ग निघेल आणि तो हे सहज करू शकतो, कारण आधीही त्याने अशा प्रकारे अनेक गोष्टींमधनं, अनेक समस्यांमधनं मार्ग काढला आहे, हे त्याला आवर्जून सांगणं. आणि त्यामुळे ना सिम्पथी आणि एम्पथी याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे सिम्पथी म्हणजे एखादा माणूस खड्ड्यात पडला तर आपणही खड्ड्यात पडणे, उतरणे किंवा चक्क खड्ड्याच्या कडेवर बसणे आणि त्यावर असं म्हणणे की काय रे बिचारा, तू असा कसा खड्ड्यात पडलास, कोणी बाबा तुला ढकललं का, काय ना वाईट लोक असतात ना या दुनियेत, आता कसं काय बाहेर येणार बाबा तू या खड्ड्यातून, देवच जाणे. मला फार वाईट वाटलं बरं का तुला असं खड्ड्यात पडलेलं बघून. आणि शिवाय हेही सांगायचं की तुला बघून नाही चालतायत, असा कसा पडलास बाबा तू खड्ड्यात. आता ह्या सगळ्यामध्ये तो माणूस निघाला का त्या खड्ड्याच्या बाहेर. सो सिम्पथी म्हणजे हे आहे. आणि एम्पथी म्हणजे आपण खड्ड्याबाहेर राहणे आणि खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी शिडी देणं, लागलंच तर हात देऊन ओढून वर काढणं, बरोबर. पण कधी कधी काही लोकांना ना आपल्या कटकटी ह्या कोणाला तरी पकडून सतत सांगत बसायची सवय असते. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, एक 10 वर्षापूर्वी मी सुद्धा याच कॅटेगरीमध्ये मोडत होते. आणि तुम्ही ऐकायला तयार असलात ना म्हणजे मग त्या व्यक्तीला अजून बोलायला जोर येतो, कारण या व्यक्ती या आपल्या मनातल्या समस्या म्हणजेच कचरा तुमच्याकडे फक्त आणून टाकतात बस. पण आपण जेव्हा म्हणतो की रोज दुःख का बोलत बसायचं, यातून बाहेर पडण्यासाठी तू काय केलं, तर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसतं. तुम्हाला खरं सांगू का, मी अतिशय भाग्यवान आहे की अशा प्रकारे माझे कान उपटणारी मैत्रीण मला लाभली. थँक्यू सो मच आसावरी. पण नंतर मग काय होतं माहिती आहे का, काही लोक सोल्युशन ओरिएंटेड होतात, ते त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधतात. पण काही लोक जे आपल्या समस्यांना किंवा दुःखाला चिकटून बसतात ते ना मग तुम्हाला त्यांच्या कटकटीत सांगणं बंद करतात आणि त्यांना कोणीतरी सिम्पथाईज करून घेणारं दुसरं कोणीतरी भेटतं. आणि त्यामुळे सिम्पथाईज करून जो समोरच्या व्यक्तीचा कचरा आहे ना तो आपल्या मनात भरून घेऊ नये, एम्पथाईज करावं. कारण घोड्याला पाणी प्यायला आपण पाणवठ्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी हे घोड्यालाच प्यावं लागतं, बरोबर ना. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगभरातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये आपल्याला मिळतात. अनेक शिड्या बाहेर यायला किंवा वर चढायला त्यांनी ज्ञानेश्वरीच्या मार्गाने आपल्याला आणून दिल्या, पण आपले प्रश्न सोडवायला ते थांबले का, ते आपल्या आनंद मार्गावर पुढे निघून गेले, बरोबर की नाही. आणि त्यामुळे दुःख बोलल्याने, दुःख शेअर केल्याने ते हलकं होतं. या भ्रमातून आपण जेव्हा बाहेर येतो ना तेव्हाच आपल्याला त्यातून बाहेर यायची शिडी सुद्धा दिसते आणि ती कोणी दिली हे सुद्धा दिसतं. आणि त्यामुळे आत्ता जर तुम्ही कुठल्या समस्येमध्ये असाल तर ती समस्या कोणाशी बोलायची हे विचारपूर्वक ठरवा. असं सिम्पथाईज करणाऱ्या लोकांशी आपली समस्या सांगण्याचं टाळा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.